सद्गुरु माझा सुदीक्ष राजा जगात उतरला. सद्गुरु माझा सुदीक्ष राजा जगात उतरला. खऱ्या देवाची ओळख करून याने देव दाखवेला. एक तुही निरंकार निरंकार निरंकार. सद्गुरूच्या वचनावरती ठेवा जरा विश्वास. 84चा फेरा पुन्हा नाही आत्म्यास. मानसा तू माणूस बनवून लाग सेवेला. मानसा तू माणूस बनवून लाग सेवेला. अरे देवाची ओळख करून याने देव दाखवेला. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. सत्संगची प्रेमाने बोला धन्यंकार. आज तुमच्या आमच्या जीवनात समर्थ सद्गुरू सुदीक्षा महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आज सत्संग करण्याचा योग प्राप्त होतोय. कारण वास्तविक पाहता साधुसंत हे समयाला ह्या भूतावरती प्रत्येक वेळी त्या परमात्म्याचं प्राप्ती कशा प्रकारे मनुष्य मात्राला होते ह्या गोष्टीचं ज्या काही कमी आहेत त्या कमी दूर करून जे जे आपणाशी ठावेत येते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. हा संत महात्म्यांचा एक उद्देश असतो आणि त्या उद्देशाच्या माध्यमातून आज हे मिशनचं कार्य चाललेलं आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक काही गोष्टी प्राप्त होतात. कुणाला मुलाची प्राप्ती झाल्यानंतर लाभ झाला असं वाटतो. कुणाला धनाची प्राप्ती झाल्यानंतर लाभ झाला असं वाटतो. कुणाला ऐश्वर्य प्राप्त झालं म्हणून समाधान प्राप्त होतं. परंतु एक घडी आदिशे पुनियाद तुलसी संगत साधकी कोटी कटे अपराध. कारण सत्संगाच्या माध्यमातून कोट्यावधी अपराधांचा नाश होतो असे साधुसंत सांगतात की. म्हणून दुसऱ्या बाजूनं सांगतात की बाबा रे घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. मग वास्तविक पाहता कोणतं पाप आणि कोणतं पुण्य आणि कोणते पर्वत. वास्तविक पाहता जोपर्यंत तुम्ही मी भक्ती करतोय परंतु भक्ती करत असताना नेहमी ज्या काही आध्यात्मिक शंका असतात त्यांचं निरसन स्वतःच्या मनाला स्वतःच्या आत्मीयतेला पटलं पाहिजे. त्यासाठी अध्यात्मामध्ये जे सुख प्राप्त करायचे त्या गोष्टीसाठी डोळसपणे अध्यात्म वाचलं पाहिजे, अध्यात्म समजलं पाहिजे. कारण वास्तविक पाहता एखादी गवताची गंजी आहे आणि तिला वास्तविक पाहता एखादी काडी लावावी आणि अकस्मात ते पेटून संपून जावी. तसं पर्वत साधू संत सांगतात की म्हणतात की नाम घेतल्यानंतर अनेक जन्मांचं पाप राशी आहेत त्या अकस्मात जळून. पण ते नाम कोणतं. कारण वास्तविक पाहता माणसाचा जन्म दोन प्रकारे होतो. एक आईच्या उदरातून आणि दुसरा गुरुच्या मुखातून. कारण सद्गुरू ते ज्ञानाचे डोळे देऊन वास्तविक पाहता तुम्ही कोण आहे आणि आलाय कुठून शेवटी तुम्हाला जायचं आहे कुठं ह्या गोष्टीचं द्वार समर्थ सद्गुरू खोलतो. आणि वास्तविक पाहता ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ते सद्गुरूनं द्वार खोललं त्यावेळेस आम्हाला देखील वाटलं की सामाजिक दृष्टीनं आमची देखील बांधिलकी आहे की सद्गुरूचं हे कार्य करत असताना वाटलं की बाबा रे अनेक गावामधून सत्संगचं हे ज्ञान गावोगावी जावं. कारण बाबाजी ज्या वेळेस समागमचे कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस बाबांच्या विचारामधून एकच वाणी प्राप्त व्हायची. कारण तुम्ही इथून समागममधून जाताना जे तुम्हाला प्राप्त झाले त्या ज्या परमात्म्याची प्राप्ती झाली तो परमात्मा तुमच्याजवळ वास्तविक पाहता न ठेवता प्रत्येक तुमच्या नातेवाईकाला मित्र परिवारामध्ये ह्या ब्रह्मज्ञानाची चर्चा करा आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील परमात्मा कसा प्राप्त होईल त्यासाठी तुम्ही तो प्रयत्न करा. आणि वास्तविक पाहता
मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते सद्गुरू हरदेवसिंग महाराजांशी ती समागम झाल्यानंतर वाणी आणि त्याचा प्रभाव दासच्या जीवनामध्ये देखील होत गेला आणि दासला देखील वाटलं की आपल्या आजूबाजूला तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रचार आणि प्रसार माध्यमातून योग प्राप्त झाला आणि दासला ती आवड होती की थोडा पैशाचा संचय करायचा आणि नंतर गाडी करायची आणि प्रचार आणि प्रसार माध्यमातून मुंबईवरून संत महात्म्यांना गावाला आणायचं, तो कार्यक्रम करायचा आणि सुंदर असं सद्गुरूचं कार्य करायचं, ती ओढ निर्माण झाली. आणि असं कर्म करत करत असताना पूर्वी वास्तविक पाहता गाड्यांची सोय नव्हती. मग एस टीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या असुविधा असताना देखील दासनं एक दिवस मनोज कदमजी बरोबर कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं आणि वास्तविक पाहता लोणंद या ठिकाणी दास उतरलो आणि उतरल्यानंतर चला म्हणलं ठीक आहे, मावशीचं गाव आहे चव्हाणवाडी, त्या ठिकाणी जाऊया. आणि रात्रीचं वास्तविक पाहता आम्ही 4 वाजता चालत दोघंही निघालो. जवळजवळ 1 तासानंतर त्या चव्हाणवाडी गावामध्ये आम्ही दोघंही पोचलो. त्या नवरा बायकोंना आमची देखील सेवा केली आणि त्यातून मग आम्ही ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दोघंही निघून गेलो. वास्तविक पाहता संत हे कोणत्याही गोष्टीचा स्वतःच्या शरीराचा विचार करत नाही आहे. मग तो कितीही यातना झाल्या तरी सद्गुरूचं कार्य किती सुंदर व्हावं ह्यासाठी धडपडत असतात. आणि मग वास्तविक पाहता तो आम्ही कार्यक्रम देखील फलटण या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आणि सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन झाल्यानंतर वास्तविक पाहता परत मुंबईला निघून गेलो. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकालाच वाटतं की माझ्या जीवनामध्ये हे सद्गुरूचं कार्य होत जावं, परंतु जोपर्यंत स्वतःचं अस्तित्व मिटा दे अपने हस्ती को, अगर मर्तबा चाहे दाना खाक में जाता है तभी फुले गुलजार होती है. कारण ज्यावेळेस एखादा दाना स्वतःला गाडून घेतो, स्वतःचं अस्तित्व संपवतो, त्यावेळेस त्याला 100 दाणे निर्माण होतात. तसं आमच्या जीवनामध्ये सद्गुरूचं ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आम्ही स्वतःच्या अस्तित्वाला विसरलो. काम, क्रोध, मोह, मदमत्सर, अहंकार, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टींमधून आम्ही पूर्णपणे बाजूला गेलो आणि केवळ लोकांना किती जरी नावं ठेवली, लोकांना किती जरी वेदना दिल्या तरी सद्गुरूचं ज्ञान सत्य आहे, परमात्मा निर्गुण निराकार आहे, ह्या गोष्टीचं तंतोतंत समाजामध्ये तो प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होण्यासाठी आमची धडपड चालू झाली. आणि वास्तविक पाहता सत्संग करत असताना एक दिवस असाच एक प्रसंग आला आणि प्रसंगाच्या माध्यमातून विश्वास भोसले महाराजांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं. पण अचानक कळलं की तो कार्यक्रम कॅन्सल झाला आहे. परंतु वास्तविक पाहता तो कॅन्सल झालेला कार्यक्रम त्यावेळेस काय फोन नंबर नव्हते, पत्रव्यवहारानं सगळ्या सुविधा होत्या आणि विश्वास भोसले महाराजांच्यापर्यंत तो मेसेज काही गेलाच नाही. आणि महात्मा तर कोयना एक्सप्रेस पकडून वाठारमध्ये आले आणि वाठारमध्ये उतरून डायरेक्ट गाडी पकडून ते भाडल्याला आमच्या घरी आले. आता घरी आल्यानंतर कोणतंही नियोजन नव्हतं. मग दासने सायकल काढली, सायकलवरती पाठीमागं ढोलची बांधली आणि टाळ घेऊन भोसले महाराजांच्या समवेत इतर महापुरुषांना थोडंसं चेतन केलं आणि हाशिवाडी या गावी दास निघाला. आता निघाल्यानंतर बघितलं तर वास्तविक पाहता जाण्याच्या अगोदर एक प्रसंग होता की म्हणले गावामध्ये एक पूजेचा कार्यक्रम आहे आणि एकच गावामध्ये स्पीकर सेट होता. दासची परिस्थिती एवढी काय तोलामोलाची होती. परंतु मग आता काय करायचं, विरोधाभास होता. तरी देखील त्या परिवारामध्ये दासने विनंती केली की आपण असं करूया, तुमच्या इथं सत्संगाचा कार्यक्रम घेऊया. ते म्हणले आमच्या इकडं संध्याकाळी भजन देखील आहे. मग त्यावेळेस भजन आहे म्हणल्यानंतर दास नारदास केली. म्हणलं त्या भजनाच्या अगोदर आपण 1-2 तासाचा सत्संगाचा कार्यक्रम करू आणि कार्यक्रमानंतर आपण भजन करूया. मग वास्तविक तो परिवार तयार झाला आणि ज्यावेळेस सत्संगाची सुरुवात होणार त्यावेळेस तिथं पेटी आणि भजनाचं साहित्य दास गावामध्ये बघायला गेला तर म्हणले भगवान घोरपडे महाराजांच्याकडे त्या
सामानाची चावी आहे तर ती त्यांच्याकडून तुम्हाला आणावं लागेल. दास ज्यावेळेस त्यांच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यांना म्हणलं की महाराज की असा सत्संगचा कार्यक्रम चालू झाला आहे तिकडं, कृपा करा. दासना हात जोडले की म्हणजे ते पेटी आणि भजनाचं साहित्य द्या. तर तो महात्मा म्हणला आम्ही तिथं काय तुम्हाला सत्संगसाठी ते साहित्य देणार नाही. मग दासना अरदास केली काय कारण आहे. ते म्हणले त्या व्यक्तीनं आमच्या भजनी मंडळाचं 200 रुपये बुडवल्यात. म्हटलं 200 काय ते 400 तुम्ही घ्या, पण आत्ता मला साहित्याची गरज आहे. त्यावेळेस त्या व्यक्ती जेवत होता. मग वास्तविक आता जसं जसं विनवणी करत होता त्याची एक एक चपाती जेवणामध्ये वाढत होती. असं वाटलं की एखादं काहीतरी घ्यावं आणि त्याच्या डोक्यात हाणावं, कारण तिथं सत्संग चालू झाली होती आणि तिथं त्या गोष्टीची आवश्यकता होती. मग दासनं तो देखील राग सहन केला, त्या महात्म्याला मनावलं आणि तिथून ते साहित्य घेऊन दास सत्संगमध्ये गेला. आणि तो कार्यक्रम चालू असताना दासच्या मनामध्ये आपोआपच सद्गुरूच्या प्रती की वास्तविक आता आपण एवढी सगळी धडपड करतोय, महात्मा उभं राहिलेत, मग नेमकं गावामध्ये कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय. आणि त्या दिवसापासून दास सद्गुरूच्या चरणावरती बोलण्यासाठी आज बाहेर पडलो आणि त्या दिवशी वाणी चालू केली. वास्तविक पाहता आज जगामध्ये तरुणांची संख्या बघितली, गावामध्ये तरुणांची संख्या बघितली तर भरपूर आहे, परंतु व्यसनाधीन झालेले आहेत. गावामध्ये भावाभावांचं पटत नाही आणि वैरत्व प्राप्त झालेले. आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला जाण्यासाठी केवळ परमात्म्याची प्राप्ती गावातील सर्व लोकांना व्हावी आणि त्या गोष्टीसाठी आज सुंदर सत्संगाचं दास नियोजन करतोय. दासचा याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, परंतु जर तुम्ही सहकार्य केलं तरच हे कार्य पुढं जाऊ शकतं. आणि दासनं त्या दिवसापासून जवळजवळ दास त्या दिवशी 12 ते 13 मिनटं साईट विचारामधून बोलत होता. ती दासला मनोमन ते उत्स्फूर्त इच्छा प्राप्त झाली बोलण्याची आणि त्या बोलण्याच्या माध्यमातून वास्तविक पाहता तिथं सत्संगमध्ये विचार झाल्यानंतर सुंदर असा कार्यक्रम झाला. आमचे परमपूज्य विश्वास भोसले महाराजांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाचे विचार इतके सुंदर झाले. आणि सुंदर झाल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर जेवढंही भाडळेमधलं भजनी मंडळ होतं तर म्हणले काय इतका मोठा शुद्ध तुम्ही साबणच लावलाय तर आता कशाचं भजन करता. मग वास्तविक पाहता ते भजन काय तिथं झालं नाही. सत्संग केल्यानंतर सर्व मंडळी आम्ही चालत 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 त्यांच्याबरोबर आम्ही घरी गेलो आणि भाडळ्यातली लोक त्या मधून मळ्यातून चालत भाडळ्यात गेली. आणि भाडळ्यात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी बापूराव बावकर होते, ते भजन चालवत होते आणि त्यांना विश्वास भोसले महाराजांनी सांगितले त्यांची तू गाठ घे आणि त्यांच्याबरोबर चर्चा कर. आणि वास्तविक पाहता दास दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर ज्यावेळेस आतमध्ये दासनं त्यांच्या घरामध्ये पाऊल टाकलं तर त्यावेळेस त्या व्यक्तीनं विचारलं की जे काय लिहिलं आहे ते तुला माहीत आहे का. तर त्यावेळेस ती वाणी की बाबा रे श्रीकृष्ण परमात्म्याची त्या ओळी लिहून ठेवलेल्या होत्या आणि दासच्या त्या तोंडपाठ होत्या. त्या बापूराव बावकर महात्म्यांना म्हणलं की ह्या सगळं माझ्या तोंडपाठ आहे. आणि मग आम्ही दोघं चर्चेला बसलो आणि चर्चेला बसल्यानंतर गुरुग्रंथ साहेब त्यांच्या घरामध्ये ग्रंथ होता. संपूर्ण ग्रंथांचं ज्ञानेश्वरी, गाथा, एकनादी भागवत, हरिपाठ असे सर्व प्रकारचे ग्रंथ होते. आणि ग्रंथांच्या माध्यमातून अनेक शास्त्रांचा त्यांना दाखला देण्याचा प्रयत्न केला. दासनं भरपूर अशी विनवणी केली आणि शास्त्राच्या माध्यमातून जो का निर्गुण निराकारतेने धरिले आकार निर्गुण होता तो सगुणाशी आला न भक्त रक्षणा कारणे प्रगडला. तो हा नंदाचा बालक, तो हा त्रिभुवन चालुक, सोडवले वसुदेव देवकीशी राज्य स्थापले उग्रशना तुका म्हणे तो हा गण सोहम जाण. की स्वतः त्या श्रीकृष्ण परमात्म्याला जाणून घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे. मग वास्तविक आता त्यांना दासनं अनेक संत ओवींच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केला की राम राम अवघेची म्हणती कोणीने जाणती आत्मा राम. राम हा कालचा स्तुत दशरथ आनंद युगीचा आत्मा राम. राम हा रामाशी का राम ठावा असता का शरण जाता वशिष्ठ मुनी. ज्या श्रीकृष्णाला तुम्ही मानता तो सांदीपानीला शरण गेले. प्रभू रामचंद्र वशिष्ठांना शरण गेले. ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना शरण गेले. 14,000 वर्ष तप करणारा चांगदेव मुक्ताबाईला शरण गेला. ह्या सगळ्या दृष्टीने दास जवळजवळ त्या महात्म्यांच्या बरोबर अध्यात्माच्या माध्यमातून 1.5 ते 2 तास एकसारखी चर्चा चालू होती.
त्यांचे प्रश्न दासचं उत्तर. मग आध्यात्मिक दृष्टीनं सद्गुरूनं दासच्या गटामध्ये बसून त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं, त्या महात्म्याचं निरसन केलं. ते त्यावेळेस त्या महात्म्यांचं वय होतं जवळजवळ 76 वर्ष. आणि 76 वर्षाच्या तो वयोवृद्ध भक्ती मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीवर दासचं चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर त्या व्यक्तीनं दासच्या पाठीवरती थाप मारली की म्हणले, बास म्हणले, शंकर भाऊंचं जे कर्म होतं शुद्ध कर्म, त्या कर्माच्या माध्यमातून तो पुण्य तुझ्याकडं आलेलं आहे. हजारो लोक जरी पुढे आली तरी थोपवण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. त्या बापू बावकर महात्म्यानं दासच्या पाठीवरती थाप टाकली. म्हणले, ठीक आहे, तू द्यायला आलेला आहेस, पण मग आता मी वृद्ध आश्रमामध्ये गेले. कारण माझी आता झोळी फाटलेली आहे की ती माझी अवस्था नाही की मी वृद्ध झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून मला क्षमा कर की तुझ्या मार्गानं तू तुझं कार्य करत राहा. आणि वास्तविक पाहता ते कार्य करत असताना मग भाडळे गावामध्ये देखील सत्संगाच्या माध्यमातून तो कार्यक्रम चालू झाला. प्रकाश मोहिते महाराजांच्या घरी तो कार्यक्रम सत्संगाचा चालू झाला. आणि सत्संगाचा कार्यक्रम चालू झाल्यानंतर सुंदर असं बाळासाहेब कुंभार आणि त्यांचा परिवार दासच्या साथीला मिळाला. आणि डंकवाल्या बावकर माताजी, हे सगळा परिवार एकत्र, तारळकर माताजी आणि ह्या सगळ्या सचिन शिकरे महाराज, हे सर्व परिवार दासला ज्यावेळेस भाडळ्यामध्ये प्राप्त झाले, त्या परिवाराच्या माध्यमातून सुंदर असं सत्संगाचं नियोजन देखील त्या भाडळे गावामध्ये झालं. मग वास्तवतः हे कर्म करत असताना अनेक यातना, अनेक दुःख, परिस्थिती नसताना लोक देखील पैसे जमा करायचे, एकत्र करायचे, संत महात्म्यांना गावाला आणायचे प्रचार प्रसार माध्यमातून. मग ते कार्य करत असताना प्रत्येक वेळी दासला ती आवड निर्माण होती की बाबा रे, सद्गुरूंना आपल्याला इतक्या मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे, तर माझं देखील आद्य कर्तव्य बनतं की सद्गुरूच्या कार्यामध्ये सद्गुरू दिवस रात्र ते कार्य करतात की संपूर्ण मानव मात्राला ते सुख प्राप्त करण्यासाठी प्रत्येक युगानुयुगे सद्गुरू कार्य करत असतात. तेच कार्य आमचे सद्गुरू हरदेवसिंग महाराज करत आहेत. तर माझं देखील आद्य कर्तव्य बनतं. म्हणून वास्तविक पाहता हरदेव माझा दयाळू झालाय फार, दोन्ही हातात दावी तो निराकार. हरदेव माझा लय गुणी, माणूस शोधी माणसातुनी. हरदेव माझा दयाळू झालाय फार, दोन्ही हातात दावी तो निराकार. आणि वास्तविक पाहता आम्ही त्यावेळेस काडाच्या छपरामध्ये राहत होतो. आणि कधी लाईट असायची, कधी नसायची. आणि त्या अवस्थेमध्ये अनेक संत महात्मा यायचे. प्रचार आणि प्रसार माध्यमातून ते कार्य चालू झालं. आणि दासची परिस्थिती तोलामोलाची असल्यामुळं दासला देखील वाईट वाटायचं की संत महात्म्यांची काही अशी भरपूर अशी सेवा करता येत नाही. परंतु संत महात्मे उदार असतात. ते उदंड इतके मोठे आशीर्वाद देऊन गेले. त्या आशीर्वादाच्या माध्यमातून दासची परिस्थिती ती राहिली नाही, पण भरपूर अशी प्रगती झाली. आणि प्रगतीच्या माध्यमातून ज्याला भौतिक पैसा, अडका, संपत्ती, इतकं मोठं सद्गुरूनं सेवा करून घेतली. पण सेवेच्या बदल्यामध्ये आज सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने सर्व काही स्थिर झालेलं आहे. मग आज वास्तविक पाहता दास संत समागममध्ये प्रकाशन विभागाला सेवा करत होता. आणि सेवा करत असताना आमचे नाना बोबडे महाराज, गावडे महाराज आणि असे संत महात्मे, कांजूरमार्गचे थोरात महाराज, लोहार महाराज, असे सर्व संत महात्म्यांच्या बरोबर ज्यावेळेस समागममध्ये प्रकाशन विभागामध्ये सेवा करण्याचा योग प्राप्त झाला, तर त्यावेळेस सुंदर असं कार्यक्रम झाल्यानंतर शेवट संत महात्मे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र बसलेले असतात. आणि ज्यावेळेस सामूहिक विवाह हा कार्यक्रम झाला होता आणि दासला इतकं सुंदर ते वातावरण वाटलं, कारण दासच्या आयुष्यामधला तो पहिलाच समागम होता. आणि समागममध्ये सामूहिक लग्न एकत्र इतकं सुंदर पद्धतीने निरंकारी मिशनमध्ये ते बघितलं. आणि बघितल्यानंतर दासला देखील आशीर्वाद घेण्याचा मौका प्राप्त झाला. आणि मौका प्राप्त झाल्यानंतर महात्म्यांच्या चरणावरती दासने एक विनंती केली होती की माझं लग्न देखील असं संत समागममध्ये, संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरू सेवेमध्ये प्राप्त व्हावं. आणि दासनं त्या संत महात्म्यांच्या चरणावरती
विनंती केली आणि महात्म्यानं तो देखील आशीर्वाद दिला. आशीर्वादाच्या माध्यमातून दासचं आज वास्तविक आता 24 वर्ष लग्नाला झाली, परंतु इतकं काय सुंदर समर्थ सद्गुरूनं देण निर्माण करून दिली. कारण ज्यावेळेस मागितलं आणि मागितल्यानंतर ते प्राप्त होण्यासाठी अनेक सामाजिक अडचणींना दासला समोर जावं लागलं. मग भावकी असू द्या, मामा असू द्या, नातेवाईक असू द्या, कारण निरंकारी मिशनमध्ये इतर साधने ती उदार निरंकारी बाबाचा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. कारण वास्तव साक्षात्काराच्या माध्यमातून मानपान आणि काय सर्व निरंकारी मिशनमध्ये काहीच नसतं. केवळ नवरा आणि नवरी समोर घेऊन त्यांचा विवाह बंधनामध्ये अडकवलं जातं आणि ज्यावेळेस नातेवाईक असतात ते बाजूला बसवले जातात. परंतु मानपान किंवा विधिमार्ग केवळ निरंकारी मिशनच्या माध्यमातून तो कार्य चालू असतं. आणि ज्यावेळेस तो सुंदर कार्यक्रम दासच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, कारण जयश्री गडकर, बाळधुरी आणि संपूर्ण कार्यक्रमाचं शेड्यूल असं ठरलं होतं की 11 तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि 11 तालुक्यामध्ये 24 आणि 25 तारखेला मुंबईवरून प्रचारक महात्मा प्रत्येक तालुक्यात 2 कार्यक्रम दिले होते आणि 26 तारखेला सातारा या ठिकाणी शिवाजी कॉलेजवरती आनंद पवारांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं. मग दास मनोज कदमदी, विश्वास भोसले महाराज, संदीप भोसलेजी हे सर्व बरेच मुंबईचे संपूर्ण सेवादलचे टीम महात्मा दासच्या विवाहाला हजर होती. मग वास्तविक आता इतकं सुंदर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर वास्तविक आता जीवनामध्ये तो अनुभव देखील इतका सुंदर होता. कारण दासने जे सद्गुरूच्या चरणावरती मागितलं होतं की संत समागममध्ये माझं लग्न व्हावं, संत महात्म्यांचं समवेत लग्न व्हावं, ते देखील सद्गुरूंनी इच्छा पूर्ण केली. आणि इच्छा पूर्ण केल्यानंतर वास्तविक आता त्यावेळेस आमचे भावकीचे लोक देखील आमचे भैरवबाबा दासच्या खांद्याला खांदा लावून ते कार्य करत होते. ते भावकीतले लोक देखील नाराज झाले, अक्षरशः त्यांच्या अंगावरती दमदाटी करायला लागली. असं कुठं लग्न असतं का, असं तसं बरंच काय. कारण सद्गुरूचं कार्य करत असं सद्गुरूच्या वचनावरती चालायचं म्हणलं की समाजामध्ये ज्या वाईट रूढ परंपरा आहेत त्या परंपरेला बगल देऊन तुम्ही जे कार्य करत असाल, सत्य मार्गावरती तुम्ही जर चालत असाल तर समाज नेहमी तुमच्या विरोधातच उभा राहणार. मग वास्तविक पाहता ते कार्य चालू असताना मग त्या आबांनं ते सावरून सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर वास्तविक पाहता सुंदर असं दासच्या जीवनामध्ये तो अनुभव देखील आहे. कारण दासची जी पत्नी आहे तिला वास्तविक पाहता लग्नाच्या अगोदर अर्धी भाकरी किंवा जेवणच जात नव्हतं. भरपूर असे डॉक्टर तपासण्या केल्या होत्या, परंतु केवळ तिला फ्रूट खाण्यात येत होतं आणि त्याच्यावरती त्यांचं जीवन चाललेलं होतं. आणि वास्तविक पाहता ज्यावेळेस संत महात्म्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले आणि अंगावरती फुलं पडली आणि फुलं पडल्यानंतर वास्तविक पाहता इतका मोठा परिवर्तन झालं की सहज इकडं आल्यानंतर संपूर्ण जेवण आज तिची प्रकृती सुंदर अशी आहे. मग वास्तविक आता अनेक कोणता सद्गुरूंना अनुभव द्यायला पाहिजे. कारण हे कार्य करत असताना प्रत्येक वेळी आमचे दिलीप रेटे महाराज, तानाजी सकुंडे महाराज, उत्तम रसाळजी, परत रमेश मांडवेजी, अनेक महात्मे त्यावेळेस सहयोगाला होते आणि सहयोगाच्या माध्यमातून तो लग्नाचा कार्यक्रम देखील सुंदर पार पडला. आणि पार पडल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या मुंबई या ठिकाणी परत गेले आणि वास्तविक पाहता दासच्या जीवनामध्ये तो योग प्राप्त झाला. आणि लग्न झाल्यानंतर मग वास्तविक पाहता सामाजिक दृष्टीने ते बंधन देखील प्राप्त झालं. आणि मग ते जीवन जगत असताना वेळोवेळी सत्संगाला जाण्याचा योग प्राप्त व्हायचा आणि प्रचार आणि प्रसार माध्यमातून वेळोवेळी अनेक गावामध्ये जाण्याचा दासनं आंबवडे असू द्या, आरबवाडी असू द्या, बनवडी असू द्या, इकडं मांडवा असू द्या, नागठाणा असू द्या, शेंद्रा असू द्या, अनेक ठिकाणी सातारा, कोरेगाव, खटाव भाग असू द्या, निमसोड भाग असू द्या, निळं भाग असू द्या, अनेक ठिकाणी कार्यक्रम करण्याचा योग प्राप्त झाला. आणि दास त्यावेळेसपासून प्रचार आणि प्रसार माध्यमातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातून भरपूर असं सत्संगाच्या माध्यमातून सुंदर अशी प्रेरणा प्राप्त झाली की सद्गुरूच्या कार्यामध्ये प्रत्येकानं खारीचा वाटा कसा प्राप्त करून घ्यावा, ह्या संत महात्म्यांच्या जीवनामध्ये कसं सुख प्राप्त होतं. कारण आमचे बाळासाहेब यादव
हे महात्मा देखील माझ्या जीवनामध्ये सुंदर असा आदर्श जीवन त्या महात्म्यांचं, कारण वास्तविक पाहता कारण बोटावरती मोजणे एवढेच संत महात्मे त्यावेळेस समाजामध्ये होते. केवळ एक नाही ते 2च परिवार असायचे आणि नवीन लोकांना एकत्र घेऊन सत्संगाचे कार्यक्रम व्हायचे. त्यावेळेस 4 ते 5-6 महापुरुष जे मुंबईवरून येतील तेच गीत गाणार, तेच बोलणार आणि सुंदर असं नियोजन करून केवळ समाजाला उपदेश करायची. आणि असे कार्यक्रम चालू असताना वास्तविक पाहता हाशेवाडी धनगरवाडी गावामध्ये दासनं एक अशी सत्संगाला सवय लावली होती. दासनं त्यावेळेस दासला देखील नीट गीतं बोलता येत नव्हती, दासला देखील विचार नीट करता येत नव्हतं, पण सत्संग चालू झाल्या होत्या. मग ह्या बहिणजींना महापुरुषांना गीतं म्हणता आली पाहिजेत, विचार करता आले पाहिजेत. त्यासाठी दास रात्र एका गावामध्ये चर्चा करत राहायचा, गीतं म्हणायला चाली शिकवत राहायचा, ढोलची वाजवून अनेक महात्म्यांच्या रात्र दिवस काढून. वास्तविक पाहता ते मिशनचं कार्य वेळोवेळी एक सद्गुरूनं दासला सुबुद्धी दिली की बाबा ह्या कार्यामध्ये दासचा जो वाटा प्राप्त झाला तर सद्गुरूची मेहरबानी आहे. कारण दासला तसं बघायला गेलं तर सांसारिक दृष्टीनं कोणतंही पाठबळ नव्हतं, दासची परिस्थिती हालाकीची होती. पण सद्गुरू कार्यामध्ये सद्गुरूनं इतका मोठा वरदास्त ठेवला होता की दासला कधीच कंटाळा नसायचा. सद्गुरूचं कार्य म्हणले की दास वाऱ्यासारखा धावत जायचा आणि ते कार्य करायचा. कारण एक वेळेस तर आम्ही आमच्या बंधूंना मुलाचा लाभ झाला होता आणि लाभ झाल्यानंतर आमचे शांताराम पाष्टे महाराज, नथुराम पाष्टे महाराज वास्तविक पाहता त्यावेळेस गावी आलो होतो आणि फलटणला कार्यक्रम होता. आणि फलटणला कार्यक्रम होता म्हणल्यानंतर आम्ही हॉस्पिटलला देखील गेलो आणि त्या मुलाच्या हातावरती त्या डोक्यावरती पाष्टे महाराजांना तो वरदान देखील दिलं की बाबा रे संपूर्ण ऐश्वर प्राप्त व्हावं, भक्तीचं दान त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो, आशीर्वाद दिला. आणि आम्ही वास्तविक पाहता मोळेच्या डोंगरामधून ते चिलेवाडीमधून चालत आम्ही मोळला गेलो आणि मोळला जाऊन मग फलटणला कार्यक्रम केला. मग अशा प्रकारे अनेक संत महात्म्यांना दासला सहयोग दिला. आणि तिथून मग तातावड्याला आल्यानंतर शिंदे बापूंच्या घरी देखील एक चर्चेच्या माध्यमातून कार्यक्रम केला. आणि सहज मग ते कार्य चालू असताना पाष्टे महाराजांना दासला ज्यावेळेस लग्नाचा कार्यक्रम होता त्यावेळेस लग्न कशा पद्धतीचं निरंकारी मिशनमध्ये होतं, काय असतं काही माहीत नव्हतं. परंतु वास्तविक आता आमचे संभाजी सकुंडे महाराज, नंतर नथुराम पाष्टे महाराज आणि 1-2-3 महात्मे लग्नाच्या आदल्या दिवशी मंदा पाष्टे त्यांची मंडळी हे सर्व आल्यानंतर मग गीतं डोलचीच्या वाद्याच्या माध्यमातून हळदीचा कार्यक्रम ह्या सगळ्या कार्यक्रम चालू असताना त्या महात्म्यांनी देखील सुंदर असं नियोजन करून सुंदर असा आशीर्वाद दिला. आणि वास्तविक पाहता तो लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकजण महात्म्यानं सुंदर असे आशीर्वाद दिले आणि ते कार्य जास्त चालू झालं. आणि चालू झाल्यानंतर वेळोवेळी आमचे दिलीप रिटे महाराज असू द्या, तानाजी सकुंडे असू द्या, आमचे मांडवीचे शिंदे महाराज असू द्या, रमेश पवार महात्मा असू द्या, उत्तम रसाळजी महात्मा असू द्या, आणि हे सर्व कार्य करत असताना मग लोणंद या गावी बाळूपटलाची वाडी असू द्या, सोमेश्वर असू द्या आणि त्या चौफुला असू द्या, सगळ्या ठिकाणी जाण्याचा योग प्राप्त झाला. आणि जीवन जगत असताना एक संत महात्मे दासच्या जीवनामध्ये देशमुख महाराज जे पाटण मुरुडचे आहेत, तो महात्मा एक दासच्या जीवनामध्ये सहज ज्यावेळेस भेट झाली आणि भेट झाल्यानंतर जिवलग मैत्री झाली आणि मैत्रीच्या माध्यमातून त्यांना देखील दास घेऊन अनेक ठिकाणी घेऊन गेला. लोणंद या ठिकाणी, बाळूपाटलाची वाडी आणि आमचे सस्ते महाराज आहेत जे सोमेश्वर या ठिकाणी फुले महाराज होते, त्यांच्याबरोबर देखील कार्यक्रमाचा योग आमच्या देशमुख महाराजांच्या चौफुला या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं. आणि कितीतरी वारकरी लोकांनी तिथे ब्रह्मज्ञान घेतलं आणि त्या महात्म्यांचं देखील खूप मोठं योगदान होतं. इतकं वयस्क वय होतं परंतु आवाज इतका पहाडी होता. आणि त्या देशमुख महाराजांना औरंगाबाद असू द्या, नांदेड असू द्या, परभणी असू द्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या ब्रह्मज्ञानाचं वास्तविक पाहता जी ज्ञानाची गंगा आहे ती गंगा वाहण्याचा भरपूर प्रयास केला. दासच्याबरोबर वास्तविक पाहता एकदा राजेंद्र थोरातजी आमचे संपादक होते आणि संपादकांच्या बरोबर इचलकरंजी या ठिकाणी बाल समागमच्या माध्यमातून दासला त्यांच्याबरोबर जाण्याचा
विश्वास भोसले महाराजांनं नियोजक करून दासला त्यांच्याबरोबर पाठवलं होतं आणि सुंदर असं महात्म्यांचं जीवन दासनं त्यावेळेस देखील त्या महात्म्याला विचारलं की ते BMCचे अधिकारी होते आणि अधिकारी असल्यानंतर दासने विचारलं की इतक्या मोठे अधिकारी पदावरती आहात, मग निरंकारी मिशनचं कार्य कसं काय करताय आणि तुमच्या फॅमिलीला बायका मुलांना वेळ कधी देता आणि कामावरती कधी जाता? त्यावेळेस त्या महात्म्यानं सांगितले की आयुष्य तर वास्तविक आता असंही जाणारच आहे, मग का नाही सद्गुरूच्या कार्यामध्ये जितकं आपल्याला कळलेलं आहे की परमात्माच सर्व काही संपूर्ण जगाची राहट गाडी चालवतोय, तर आपल्याला त्या गोष्टीची अनुभूती झाल्यानंतर मग वास्तविक आता आपण त्या कार्यापासून मागं कशासाठी राहायचं? मग वास्तविकात राजेंद्र थोरातच्या बरोबर देखील कार्यक्रम करण्याचा योग प्राप्त झाला. आनंद पवार यांच्या बरोबर देखील कार्यक्रम, मोहन गुंडूजी असू द्या, आमचे सुभेदार आबा असू द्या, नवनाथ शेलार असू द्या, उत्तम रसाळ असू द्या, अनेक महात्म्यांच्या बरोबर आमचे जगन्नाथ मोरे दादा असू द्या, मोरे वकील असू द्या, अनेक महात्म्यांच्या बरोबर करणे बाबा आमचे सगळ्यांच्या बरोबर सहवासानं, उंबरकर महाराज असू द्या, आमचे जावलीचे कदम महाराज असू द्या, शिंदे महाराज, सगळ्या महात्म्यांचा सहवास दासला आणि सहकार्य लाभायचं आणि प्रचार आणि प्रसार माध्यमातून इतकं सुंदर दासचं जीवन चाललेलं असताना वास्तविक पाहता प्रत्येकालाच वाटतं की आपल्या जीवनामधून ते कार्य व्हावं, परंतु हे जीवन जगत असताना जे माझ्या जीवनामध्ये मिळालेले क्षण आहेत ते सद्गुरू चरणावरती कसे जायला पाहिजेत. संसारिक सुख, कारण वास्तविक पाहता परमार्थ करत असताना संसाराचा देखील ताळमेळ राखावा लागतो, कारण ज्या मुलाबाळांना आपण जन्म देतो आपलं आद्य कर्तव्य की त्यांची जे काही जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांना पुरवाव्या लागतात. मग वास्तविक पाहता दासनं ते कार्य केलं. तुम एक पैसा दोगे तो तुम 10 लाख देगा, ही अवस्था गाण्यामधून दास ऐकत होता, परंतु आमचे तुळशीदास शिंदे महाराज वेळोवेळी सांगायचं की उजव्या हातानं केलेली सेवा डाव्या हाताला कळली नाही पाहिजे. मग आमचं हे कार्य करत असताना कांजूरमार्गला रविवारची सत्संग असायची, आम्ही 6 दिवस रिक्षा चालवायचो आणि 6 दिवस रिक्षा चालवल्यानंतर रविवारचा दिवस आराम करायचो आणि सत्संगमध्ये अर्धा ते पाऊण तास सत्संग चालू होण्याच्या अगोदर दासला जाण्याची आवड निर्माण करून घेतली आणि त्या माध्यमातून दास वेळोवेळी जायचा आणि गेल्यानंतर वास्तविक पाहता जे काय शक्य 10 रुपये असू द्या, 40 रुपये असू द्या, 50 रुपये असू द्या, 100, कारण महात्म्यांना दासला एकच सांगितलं होतं की ही सेवा जी करतोय ती डाव्या हाताने केलेली उजव्या हाताला समजली पाहिजे. इतक्या अनन्य भावे जर सेवा केली तर सद्गुरू तुमच्या ज्या काही सेवा आहेत त्या परवान करून घेऊन तुमच्या जीवनामध्ये भरपूर असा आदर सत्कार प्राप्त करणे. विश्वास भोसले महाराजांचं दासला नेहमी ते विचार सतत हृदयामध्ये घर करून राहिलेत, कारण सद्गुरू कुणालाही गरिबी ठेवणार नाही, सगळ्यांना श्रीमंत करणार आहे. कारण त्याला माहिती आहे की त्याचं कार्य करण्यासाठी जर खिशामध्ये पैसा असेल आणि वास्तविक पाहता परिस्थिती जर भक्कम असेल तरच संत महात्मा निर्भय होईल आणि सद्गुरूचं कार्य करील. म्हणून भोसले महाराज आमचे नेहमी सांगायचे की बाबा रे, हा सद्गुरू सगळ्यांना सुखी करण्यासाठी आलेला आहे, कुणालाही गरिबी ठेवणार नाही. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या विचाराच्या माध्यमातून दासना प्रेरणा घेऊन ज्यावेळेस प्रचार आणि प्रसार माध्यमातून ज्यावेळेस दास बाहेर पडला त्यावेळेस दासला एकनाथी भागवत हा ग्रंथ त्यांनी दासला सुपूर्त केला आणि तो वाचन करायला सांगितला. आणि वाचन करत असताना वास्तविक आता मग चाळीतले आमचे मोरे महाराज असू द्या, आमचे फडतरे महाराज असू द्या, आमचे नायकुडे महाराज असू द्या, ह्या सर्व संत महात्म्याला घेऊन दास एकनाथी भागवत हा ग्रंथ ज्यावेळेस दिवसभर रिक्षावरती मुंबईला जायचं आणि संध्याकाळी आल्यानंतर फ्रेश होऊन तो 1-1.5 तास ग्रंथ वाचन करायचं. आणि अशा माध्यमातून एकनाथी भागवताचा ग्रंथ दासच्या जीवनामध्ये वाचन करण्याचा योग प्राप्त झाला आणि विश्वास भोसले महाराजांचा तो आशीर्वाद दिला. कारण सुंदर असा ग्रंथ अध्ययन केल्यानंतर प्रचार आणि प्रसार माध्यमातून दासला भरपूर काही गोष्टी शिकण्यासाठी संत महात्म्यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्या. दास सद्गुरू ती अरदास करेल की ज्या माध्यमातून तुम्ही हे कार्य दिलेलं आहे ते कार्य कोणत्याही अहंकाराचा वारा न लागता सदोदित दासला पहिल्यापासून तुळशीदास शिंदे महाराजांच्या सहवासामध्ये प्रत्यक्ष बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आजपर्यंत कितीतरी लोकांना त्यांना मुखी केलं, कितीतरी लोकांना अधिकारी केलं. त्यांच्यासमोर कांजूरमार्ग यासारख्या ठिकाणी 10x10च्या रूममध्ये ही सत्संग चालू झाली होती आणि आज हजारोच्या संख्येनं सत्संग तिथं आज चालू आहे. अनेक प्रचारक तिथं बनले, अनेक
अधिकारी बनले, परंतु संत महात्मा तुळशीदास शिंदे जे आहे ते परिस्थितीमध्ये एक संत महात्मा म्हणून आज सद्गुरूचं कार्य करत आहेत. दासला देखील त्यांच्या माध्यमातून इतकी सुंदर देण प्राप्त झाली. आज कोणत्याही अधिकाराची अभिलाषा न करता केवळ सद्गुरूचं कार्य किती सुंदर होईल आणि सद्गुरूच्या कार्यामध्ये आपल्याला कसं स्थान प्राप्त होईल आणि ह्या सामाजिक दृष्टीने सद्गुरूच्या चरणावरती आलेल्या संत महात्म्यांना ती ब्रह्मज्ञान समजण्यासाठी दास कितीतरी रात्री कितीतरी दिवस उजळण्याच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून सद्गुरूंनी दासकडून ते कार्य करून घेतलं. कारण दासला वाटलं जोपर्यंत त्या महात्म्याला ब्रह्मज्ञान समजत नाही तोपर्यंत दास कितीतरी वेळा उजळणी करत राहायचं आणि उजळणीच्या माध्यमातून आज गावच्या ठिकाणी अनेक संत महात्मे त्यावेळेस सुरुवातीला पुरातून सत्संगाला जॉईन झाले ते इतके भक्कम झालेत की त्यांच्यावरती किती आघात आला किती संकट आली तरी त्यांना सत्संग सोडली नाहीत. मग ती कार्य सद्गुरूदासकडून करून घेतलं. सद्गुरू अरदास तीच आहे की शेवटपर्यंत जे कार्याची आवड लागलेली आहे की कोणताही अहंकार न प्राप्त होता कुठल्याही स्वप्नात सुद्धा कोणत्या संत महात्म्याविषयी वाईट विचार मनामध्ये निर्माण न होता केवळ सद्गुरू तुमचेच सर्व काही घट आहेत. मग तो निरंकारी मिशनच्या माध्यमातून नाही अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद भरीन तीन लोकांमध्ये आनंद संसारिक लोकांच्या मध्ये तू परमात्मा विराजमान आहेस. मग निरंकारी नाही तर समस्त मानव मात्रामध्ये तुझं रूप भरून उरलेलं आहे. तर सगळ्यांचा स्वीकार करण्याची सुबुद्धी दासच्या देखील जीवनामध्ये प्राप्त व्हावी ही सद्गुरूचरणी प्रार्थना. प्रेमाने बोला धन्यंकारजी.